नेतृत्व केवळ शक्ती नाही, ते एक जोड आहे. आजच्या वेगवान जगात जिथे मॅनेजमेंटचे नियम बदलत आहेत, जिथे टेक्नॉलॉजी पुढे जात आहे, एक गोष्ट कायम आहे: मानवाचे हृदय. इथूनच सुरू होते लीडरशिप तंत्रा मॉडेलचा एक खोल आयाम. हे फक्त विचारांनी नेतृत्व नाही, हे फक्त कृतीने नेतृत्व नाही, हे आहे ऊर्जा, भावना आणि चेतनेतून नेतृत्व. आणि याचा केंद्रबिंदू आहे अनाहत चक्र, हृदय चक्र. अनाहत म्हणजे न टकरावता निर्माण होणारा नाद. एक असा नाद जो बाहेरून येत नाही, तो आतून निर्माण होतो. जसे खरे नेतृत्व, ते लादले जात नाही, ते अनुभवले जाते. हृदय केंद्रित नेतृत्व म्हणजे काय? हृदय केंद्रित नेतृत्व म्हणजे अहंकाराने नाही, समजुतीने नेतृत्व करणे. भीतीने नाही, विश्वास निर्माण करणे. फक्त परिणाम नाही, नातेसंबंध निर्माण करणे. कारण आजच्या काळात लोक पदाला नाही, तुमची ऊर्जा, तुमची नियत आणि तुमची प्रामाणिकता यांना फॉलो करतात. आधुनिक मॅनेजमेंट आणि अनाहत चक्र. आज आपण मॅनेजमेंटमध्ये ज्या गोष्टी बोलतो, इमोशनल इंटेलिजन्स, टीम एंगेजमेंट, कोलॅबरेशन वर्क, कल्चर, या सर्व गोष्टी संतुलित अनाहत चक्राचीच अभिव्यक्ती आहेत. जेव्हा तुमचे हृदयचक्र संतुलित असते, तेव्हा तुमच्यात नैसर्गिकरित्या विकसित होतात करुणेने निर्णय घेण्याची क्षमता, लक्षपूर्वक ऐकण्याची कला, विश्वास निर्माण करण्याची ताकद, संघर्ष सोडवण्याची दृष्टी, सर्वसमावेशक नेतृत्व. अनाहतद्वारे नेतृत्व मानसिकता. हृदयातून नेतृत्व करणारा नेता म्हणतो, मी तुला समजतो, मी तुला महत्त्व देतो, आपण एकत्र वाढू. आणि नाही म्हणत, मी तुला नियंत्रित करतो, मी तुला जज करतो, मला फक्त परिणाम हवेत. हा बदल मॅनेजमेंटला बदलून अर्थपूर्ण नेतृत्वात रूपांतरित करतो. अनाहत चक्र सक्रियतेचे नेतृत्वातील फायदे. जेव्हा तुम्ही तुमचे हृदयचक्र जागृत करता, तेव्हा तुमच्यात पुढील शक्ती विकसित होतात. करुणेसह स्पष्ट दृष्टिकोन. तुमचा विजन फक्त स्वतःपुरता राहत नाही, तो बनतो उद्देशपूर्ण आणि समाजासाठी उपयुक्त. मजबूत टीम नातेसंबंध. तुमची टीम फक्त तुमच्यासोबत काम करत नाही, ती तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुमच्यासोबत उभी राहते. सर्जनशील विचार. जेव्हा हृदय उघडे असते, भीती नाहीशी होते आणि जिथे भीती नसते, तिथे सर्जनशीलता वाहू लागते. संतुलित निर्णय क्षमता. तुमचे निर्णय फक्त मेंदूने नाही, मेंदू आणि हृदयाच्या संतुलनाने घेतले जातात. संकटात स्थिरता. हृदयातून नेतृत्व करणारा नेता घाबरत नाही, तो शांततेने, विश्वासाने आणि धैर्याने प्रतिसाद देतो. जीवन आणि व्यवसायातील अनाहत चक्र. व्यवसायात व्यवहार नाही, नातेसंबंध निर्माण करा. अल्पकालीन नफा नाही, दीर्घकालीन विश्वास तयार करा. संधिवाद नाही, नैतिक नेतृत्व स्वीकारा. जीवनात तक्रार नाही, कृतज्ञता ठेवा. राग नाही, क्षमाशीलता ठेवा. अंतर नाही, जोड निर्माण करा. अनाहतद्वारे विकसित नेतृत्व कौशल्ये. भावनिक बुद्धिमत्तेवर प्रभुत्व. लोकांना समजून घेण्याची क्षमता. सहानुभूतीपूर्ण संवाद. संघर्षाचे संधीमध्ये रूपांतर. प्रेरणादायी नेतृत्व उपस्थिती. विजन आणि मिशनवर परिणाम. हृदयातून नेतृत्व करणारा नेता असा विजन तयार करतो जो समाज उच्चावतो, असं मिशन तयार करतो जो लोकांना सक्षम बनवतो, अशी संस्था निर्माण करतो जी कुटुंबासारखी. महान व्यवसाय फक्त रणनीतीने नाही बनत, ते मजबूत नात्यांनी बनतात. अनाहत चक्र सक्रिय करण्याचे सोपे उपाय. दररोज कृतज्ञतेचा सराव करा. मध्ये न बोलता लक्षपूर्वक ऐका. लवकर माफ करा, नकारात्मकता सोडा. शांततेत आणि आत्मचिंतनात वेळ घाला. प्रतिक्रिया नाही, सजगपणे नेतृत्व करा. तुमचा मेंदू तुम्हाला मॅनेजर बनवू शकतो, पण तुमचं हृदय तुम्हाला खरा नेता बनवते. जेव्हा तुमचे अनाहत चक्र जागृत होते, तेव्हा तुम्ही फक्त यश निर्माण करत नाही, तुम्ही निर्माण करता विश्वास, नातेसंबंध आणि एक कायमस्वरूपी वारसा. म्हणून स्वतःला विचारा, तुम्ही अधिकाराने नेतृत्व करत आहात की प्रामाणिकपणे आणि हृदयातून नेतृत्व करत आहात? रिइन्व्हेंट युअरसेल्फ. अनकन्सील द लीडर विदिन. हृदयातून नेतृत्व करा. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं
हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.